चुक्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे भात शेती गेली वाहून. शेतकऱ्याच्या शेतात चिखल, शेतकरी राजा चिंतेत. रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपूर्वी पूरजन्य परिस्थिती उद्भवल्यानं अनेक वाड्या वस्त्यांमध्ये शेती, पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठा व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत असताना महाड तालुक्यातील कुंभे शिवथर या गावांना जोडणारा पाटबंधारा बांधण्यात आला. परंतु झालेल्या अतिवृष्टीमुळे चुकीच्या पद्धतीत बांधण्यात आलेल्या पाटबंधारामुळे भात शेती वाहून गेलेली पाहायला मिळत आहे. हवालदिल झालेला शेतकरी राजा चिंतेत सापडलाय. गावलगत बांधलेल्या उंच बंधाऱ्यामुळे पुराच्या पाण्यानं गावाला वेढले. पाण्याला जाण्याचा मार्ग नाही. शासकीय कर्मचाऱ्यांनी पाण्याची पातळीचा अंदाज न घेतल्यानं तसेच शेतकऱ्यांची संमती न घेता हा बंधारा बांधल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झाले. महाड तालुक्यात पूर नियंत्रणाबाबत सातत्याने आवाज उठवल्याने नदीमध्ये असलेला गाळ काढण्याच्या कामाला प्रशासनाने प्राधान्य देण्यात आले. पूर समस्येवर महाड तालुक्यातील वाहणाऱ्या नद्यांवर छोट्या बंधाऱ्यांचा पर्याय सूचित केला होता. मात्र गाळ काढून स्वतःचा फायदा करून घेणाऱ्यांना गाळ काढण्याच्या कामावरच भर दिल्याने शेतकरी राजावरती संकट ओढवलेले पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकल न्यूज, रायगड. भाऊ परशुराम साळुंके, राहणार कुंभे शिवतर. आज महापूर ह्या वर्षी झालेल्या पाण्यामध्ये माझ्या शेतीची बरीच नुकसान झाली. माझ्या शेतात असणाऱ्या गोट्यामध्ये पाणी शिरलं, एवढी पाण्याच्या पातळीने मर्यादा गाठली. तत्पूर्वी या नदीला बंधारा धरल्यामुळं, त्या बंधाऱ्याची हाईट उंच केल्यामुळं आमच्या परिसरामध्ये गाव लगत पाणी पूर्ण गावाला पाण्याने येडलं आणि पाण्याला जाण्याचा मार्ग नाही. शासकीय कर्मचाऱ्यांनी पाण्याची पातळीचा अंदाज न घेता, लोकांना न विचारात घेता, शेतकऱ्यांची संमती न घेता हा बंधारा बांधला आणि जो नदीच्या पात्रातला गाळ काढलेला गाळ तो नदीतच टाकल्यामुळं आज शेतकऱ्यांना त्याची शेतकऱ्यांची नुकसान त्याच्यामुळं झाले आणि तो गाळ वाहून नदीतच येऊन बसलाय. प्रत्यक्षात पाणी तुम्ही स्वतःही करा. नदीच्या पात्रात जो काढलेला गाळ, नदीच्या साईडला ढकललेला गाळ परत तो नदीतच येऊन बसलाय. त्याच्यामुळं डबल हानी आमची या शेतकरी लोकांची झाली. आज सांगायचं म्हणलं 101 पोतं मी भात काढतो, तिथं आता आज रोजी मी 20 पोतं पण काढू शकणार नाही, अशी पद्धत झाली. रोप तर राहिलंच नाही. शेताच्या बांधापासून ह्याच्यापर्यंत त्या काहीच राहिलं नाही. आता माझ्या मजुरासह मी काही करू शकत नाही. आणि शासनानं मागच्या वर्षी पण शासनाला मी असंच कळवलं होतं की आणि ते झालेल्या नुकसानीची पाहणी शासनाच्या मार्फत पण केली होती. स्वतः तहसीलदारासह प्रांतासह इथं येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आणि ह्या वर्षी पण आता हीच वेळ आली. मी स्वतः पाठपुरावा करून माझ्या शेताला बांध न घालता परत मी माझ्या खर्चाने बांध घालून घेतला आणि शिगा लावून शिगा व जाळी तयार करून तो बांध तयार केला. पण पाण्याच्या पातळीच्या नेभावे तो बांध का टिकू शकला नाही. परत पाऊस कमी झाला आणि मी परत आणि बांध घालला. मी आता या बांधारा तोडल्याशिवाय, शासनाने हा बांधारा तोडल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यापासून 1 रुपयाचाही फायदा नाही आणि शेतीला त्या बंधाऱ्यापासून त्रास होणार आहे, एवढंच मी सांगतो. शासकीय अधिकारी येऊन गेले का पंचनामा वगैरे केलं? शासकीय अधिकारी तलाठी फक्त येऊन गेले. तहसीलदारांना मी वेळोवेळी फोन केला होता. त्यांनी म्हणले मी संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी यांना तलाट्यांना पाठवतो, येऊन बघून गेलेत. पण सोमवारी किंवा मंगळवारी मला बोललेत येतोय मी, आम्ही पंचनामा करायला. मी तसाच तहसीलदारांना हे अर्ज लेखी स्वरूपात, मागच्या वेळेला लेखी स्वरूपात आणि आत्ताही लेखी स्वरूपात अर्ज दिलेला आहे. म्हटलं जात आहे, पण शेतकरी म्हणून काय सांगाल? शेतकरी म्हणून सांगू इच्छितो की आज जवळजवळ 3 पिढी आम्ही येथे शेत करतोय आणि आता बऱ्याच वर्षापासून आम्ही महापूर पण पाहिले. त्यावेळेला महाड पूर्णपणे पाण्याखाली आलं होतं. त्यावेळेला सुद्धा इथं भरपूर पाऊस पडला, पाणी भरपूर आलं, पण आमच्या शेतामध्ये कधी पाण्याचा थेंब आला नाही. आता ह्याचं एकमेव कारण म्हणजे बांधलेलं पाटबंधारा आणि नदीतला बसलेला गाळ नदीतच टाकल्यामुळं नदीचं पात्र अरुंद झालं आणि पाण्याचा प्रवाह जो होता तो वेगळ्या दिशेने केल्यामुळे ते पाणी सरळ सरळ शेतामध्ये घुसलं. पण शेतामध्ये घुसल्यामुळे शेतीची नुकसानी काय झाले? शेती म्हणजे लावण्याच्या लायकच राहिली नाही. ती माझ्यात अवकतच नाही ती मी पुन्हा शेती लागवड करू शकतो अशी.
कारण त्याच्यामध्ये खर्च जो आहे ते माझी कमाई पण नाही आणि माझी सगळी इस्टेट विकली तरी त्याची भरपाई होणार नाही. सरकारकडे काय म्हणणं आहे? सरकारकडे मागणं काही नाही, जे आहे ते त्यांनी नीट करून द्यावं आणि हे पाट बांधारा आणि एक गाळ जो काढून बाजूला टाकला नदीचं पात्र रुंद करून द्यावं, बस एवढीच इच्छा आहे आमची.